नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती वदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवनिका जैसी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार प्रारंभ केलेला आहे. या अध्यायामध्ये भगवान परमात्मा संपूर्ण जगताचं परिणामी उपादान कारण प्रकृती आहे, अभिन्न निमित्तोपादान कारण ईश्वर आणि जगताचं विवर्तोपादान कारण परब्रह्म तत्व आहे. कारणाची कार्यामध्ये अखंड सत्ता असते. कार्य फक्त एका काळामध्ये असतं, दोन काळामध्ये नसतं. कार्य उत्पत्तीच्या पूर्वी कार्य नसतं, कार्याचा नाश झाला तरी कार्य नसतं. फक्त मधल्या काळामध्ये कार्य आपल्याला दिसतं, परंतु त्या कार्याचं कारण उत्पत्तीच्या अगोदरही असतं, मध्यंतरी जरी ते आपल्याला दिसलं नाही तरीही असतं आणि कार्याच्या नाशानंतरही असतं. जसं की आपण कायमचं उदाहरण पाहतो, सर्प उत्पत्तीच्या पूर्वीही रज्जू आहेच. सर्प जेव्हा भासला तेव्हा अधिष्ठान रूपाने दोरीच आहे आणि सर्पाचा प्रकाशाने नाश झाल्यानंतर किंवा बाद झाल्यानंतर दोरी रूपानेच आहे. म्हणजे कार्य तिन्ही कालामध्ये असतं, आपलं कारण तिन्ही कालामध्ये असतं आणि कार्य फक्त एका कालामध्ये असतं. जे एका कालात असतं, दोन कालात नसतं, ते सगळं खोटं असतं. परंतु जे तिन्ही कालामध्ये विद्यमान असतं, जे अखंड आहे त्याला नित्य म्हणतात आणि नित्य हे सत्यत्वाचंच लक्षण आहे. जे सर्व कालामध्ये असेल, भगवंताला कालपरिच्छेद का नाही, त्याचं कारण तो नित्य आहे. त्याला देशाचा म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणाचा परिच्छेद का नाही, कारण तो व्यापक आहे. आणि त्याला वस्तू परिच्छेद का लागत नाही, कारण सर्वांच्या हृदयामध्ये तो आत्मरूपाने विद्यमान आहे. न व्यापित्वा देशतंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा असं पंचदशीकारांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी 3 प्रकारचा अंत नाही, म्हणूनच त्याला अनंत असं म्हणतात. म्हणजे कोणताच अंत नाही. ना देशाने अंत होतो, ना कालाने किंवा ना वस्तूच्या परिच्छेदाने, म्हणून ते अनंत आहे. आणि जे अनंत आहे ना, त्याच्यावर जर प्रेम केलं तर मनुष्याला रडावं लागत नाही. आपण सर्व प्रेम करतो विनाशी पदार्थावर आणि विनाशी पदार्थावर प्रेम असल्यामुळे एकतर आपल्या देहाचा वियोग होतो, नाहीतर प्रिय पदार्थ तरी निघून जातो. आणि दोन्हीतून एक झालं तर मनुष्याला रडावं लागतं. कधी कधी पदार्थ मागे राहतात आणि आपलं आयुष्य संपतं. माणसं म्हणतात लवकर त्याचा जीव याच्यामध्ये गुंतलेला आहे. बरं, नातू समोर आणा, नातूला पाहिलं की डोळे भरून या पाहिनं तुझे मग, आणि मग तो जीव सोडतो. पदार्थामध्ये कधी कधी जीव गुंततो त्याचा. पण अशा तत्वावर प्रेम करावं ज्याचा कधीच वियोग होणार नाही, आणि ते आपलं मूळचं आत्मस्वरूप आहे. आपलं प्रेम एक तर देहावर असतं, नाहीतर देहसंबंधी वस्तूवर असतं. म्हणजे आपल्या प्रेमाचे विषय फक्त 2 असतात. पुढे येणार आहे आता आज चिंतन. अहंता आणि ममता हे 2च विषय आहे. कोणताही व्यक्ती आणू द्या तुम्ही, कोणताही, त्याच्या प्रेमाचे विषय फक्त 2च आहे. एक ममता म्हणजे माझेपणा, दुसरा अहंता म्हणजे मीपणा. आता त्यानं मी कशाला मानलं आहे हे त्याच्या भ्रमावर अवलंबून आहे. काहीचा मी देहावर आहे, काहीचा इंद्रियावर, काहीचा मनावर, काहीचा प्राणावर, काहींचा आपल्या आत्मस्वरूपावर. हे मोजके आहे उदाहरण. म्हणजे योगी पुरुषाचा मीपणा आत्मस्वरूपावर आहे, पण योगी पुरुषाला आपल्या आत्मस्वरूपाचं ब्रह्मरूपाने यथार्थ बोध झालेला नाही. फक्त एवढाच भ्रम राहतो. बरं, आणि अशा योगी पुरुषाला एवढा एक जरी भ्रम राहिला, म्हणजे कोणता, फक्त आत्म्याचं ब्रह्मरूपाने ज्ञान झालं नाही, एवढा फक्त किंचितसा भेद राहतो. मग अशा योगी पुरुषाला 65 ओव्या जरी ऐकल्या त्याचं काम होऊन जातं. ह्या त्या अधिकारी वेदांताचा सगुण साक्षात्कारीचा अधिकारी आहे.
की ज्याला योगाचा निर्विकल्प समाधी साधलेला आहे तो योगाचा अधिकारी, आणि बाकीचे सगळे अलीकडचे आहे. म्हणून जगताचं कारणच हे आहे अहंता आणि ममता. यामुळे जीवाला दुःख भोगावं लागतं. म्हणून विनाशी पदार्थावर प्रेम करण्यापेक्षा ज्याचा कधीच वियोग होणार नाही त्यावर प्रेम करावं. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा हे सांगतात बरं, पै आपुली जे साची ते कल्पांती हे नवचे, हे जाणोनी गताचे न शोचिजो. जे आपलं आहे त्याचा कल्पांतामध्ये सुद्धा वियोग होणार नाही, आणि जे आपलं नाही आपण त्याला किती घट्ट पकडून जरी ठेवलं तरी ते आपल्या हातून गेल्याशिवाय राहणार नाही. आपण पकडतो कशाला? जे आपलं नाही ते. बरं आता हे बाकीचे लोक पकडतील यात नवल काय? सांगणारे देह हे काळाचे, धन कुबेराचे, असं प्रमाण चालीतून देणारे सुद्धा त्याला पकडून ठेवतात. गुरुवारी एकदा बाबाने सांगितलं होतं, सकाळी काकड्यात म्हणतो धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरे घा देवाशी. असं कधी म्हणतो? सकाळी काकड्यामध्ये. आणि संध्याकाळी भावाच्या वाटण्या झाल्या तर चमच्याहून बांधतो चमच्यावरून. आणि सकाळी धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून. म्हणून आपण सांगतो का याला महत्त्व नाही, अनुभूतीमध्ये किती आले याला जास्त महत्त्व. म्हणून जे अविनाशी तत्व आहे ना तो आपल्या प्रेमाचा विषय असावा. आणि उपनिषदामध्ये हा सगळा विचार आला, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. कोणत्याही पदार्थावर केलं जाणारं प्रेम हे त्या पदार्थावर नसतं, ते सगळं प्रेम आपल्यासाठीच असतं. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. आणि आत्म्याचा कोणत्याच कालामध्ये नाश नाही. देश काल वस्तू परिचय ज्याला लागतच नाही ते अनंत तत्व आहे, आणि ते जगताचं विवर्तोपादान कारण आहे. आणि अशाच असणाऱ्या तत्वाची कारणाची सर्व कार्यामध्ये व्याप्ती आहे. तो विचार 8व्या क्रमांकाच्या श्लोकापासून एचैव सात्विका भावा राजसास्तामसाष्ट मत्त एवेति तान विद्धी नत्वहम ते श्रुते मयी या 12व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत भगवत स्वरूप किंवा परब्रह्म स्वरूपाची अखंड असणारी व्याप्ती भगवंताने प्रतिपादन केली. मग आपलं जे अनंत स्वरूप आहे त्याला तर कोणत्याही प्रकारचं संसरण नाही, संसारित्व नाही किंवा विनाश नाही. असं असतानाही तुमच्या परब्रह्म तत्वाच्या विषयी आणि जीवाचा असणारा स्वतःच्या आत्मस्वरूपाविषयी, कारण इथं भगवंताने जे आत्मतत्व म्हटलं आहे किंवा परब्रह्म तत्व म्हटलं आहे दोन्हीसुद्धा एकच आहे. जसा परमात्मा अविनाशी आहे तसा आत्मासुद्धा म्हणजे जीवाचं खरं स्वरूपसुद्धा अविनाशीच आहे की नाही. परब्रह्माला संसारित्व नाही, जीवाला का भोगावं लागतं? त्याचं कारण जीवाला या विवेक ज्ञानाचा अभाव आहे, आणि त्या विवेक ज्ञानाच्या अभावामुळे मोहितम ते सगळे मोहाला अविवेकाला प्राप्त झाले. त्याला काय कारण? त्याला 3 गुणांचं कारण आहे. जे काल आपण म्हटलं की नाही, तमो गुणामुळे मनुष्याला आलस्य, निद्रा आणि प्रमाद हे जास्त प्रमाणात असतात. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये कोणत्या गुणाची वाढ झाली हे लक्षणावरून कळतं, असं पाहिल्यानंतर नाही कळत, कारण ते गुण आतमध्ये असतात. मग हा नेमकं कोणता गुणी आहे हे असं नाही कळत, तर त्याचा प्रभाव आहे. मनुष्याला जर आलस्य जास्त असेल किंवा त्याच्यामध्ये उत्साह नसतो बघा, कायमच असं वाटतं की वळकटीवरच राहावं कायमच, त्याच्यामध्ये आलस्याचा प्रभाव जास्त असेल, भ्रम आणि प्रमाद असेल तर तमोगुणाचा प्रभाव आहे. चंचलता असेल तर रजोगुणाचा उत्कर्ष आहे. आणि मनुष्याचे इंद्रिय मन स्वतः त्याच्या ताब्यात असेल किंवा विवेक वैराग्याचा प्रभाव असेल तर समजून घ्यावं त्याच्यामध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष झालेला आहे. मग सत्वगुण हे 3ही गुण बांधणारेच आहे, फक्त त्यामध्ये थोडासा तरतम भाव आहे. सत्वगुणसुद्धा मनुष्याला बांधतो, पण बांधलेलं कळू देत नाही. काल आपण त्या ओव्या पाहिल्या, येणे हे न सरे लांकन लागे दुसरे. लांकन म्हणजे लचांड, त्याच्या पाठीमागं दुसरंच लचांड लागतं. जे विद्वत्तेचे भरे भूत अंगी, त्याच्या अंगामध्ये विद्वत्तेच्या अभिमानाचं भूत संचार करतं. विद्वत्ता चांगली आहे, ज्ञान चांगलं आहे, ज्ञानाचा अभिमान चांगला नाही. आणि भगवंताने म्हटलंय जर तुम्हाला माझी जवळीक पाहिजे असेल तर 3 गोष्टी सांगतो त्याचं पालन करा. मनोनी थोरपण परासांडे जे
व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगात हा कोठे होईजे, तै जवळीक माझी. आणि सांगताना सुद्धा अभिनिवेश होतो बरं कधी कधी. आणि अभिमान चांगलाच नाही आहे, घातक आहे. आणि नेमका तो ओळख येत नाही, हे त्याचं विशेष आहे. ज्ञानोबाने आश्चर्य व्यक्त करावं. नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. अनेक प्रकारच्या संकटामध्ये तो नाचवितो. आणि त्या अहंकाराची गोष्ट आश्चर्यकारक आहे. म्हणजे का बरं? विशेष करून ते अज्ञानी पुरुषाच्या मागं लागतच नाही अहंकार, लागतो विद्वान पुरुषा सज्ञानाचे. तो जास्त बाबांच्या भाषण जास्त टळटळ करतो की नाही, जास्त बडबड करतो, त्याच्या पाठीमागे अहंकार लागतो. घरामध्ये उंदीर असतात, काही काही मेलेले असतात आणि काही जिवंत असतात. तर मांजर आहे ना, मेलेल्या उंदराच्या मागं लागत नाही. का? त्याला माहिती आहे आपलंच गिऱ्हाईक आहे. पण जास्त टुनटुन उड्या मारताना या बिळातून त्या बिळात, त्या बिळातून या बिळात, मांजर त्याच्यावर अशी दबा धरून राहते, निरीक्षण करते, कधी बाहेर येतो. तसा अहंकार आहे. सामान्य पुरुषांच्या मागं लागत नाही. आणि सामान्य लोकांचा अहंकार लवकर नष्ट होतो. विद्वानाचा अहंकार नष्ट होत नाही, कारण त्याला वाटतं मला सगळं कळतं. आणि ज्याला सगळं कळतं त्याला काही आपण कळवावं दुसऱ्याने असं वाटत नाही. तो मला सांगणार आहे का, तो मला शिकवितो, त्याच्यामुळे माझा इगो हर्ट झाला असं म्हणतो तो. हा त्याचा अहंकार आहे. आणि अहंकार लवकर जात नाही, त्याचं कारणच हे गुण आहे. काल आपण उदाहरण सांगितलं ना, ते मोरोपंत नाही बरं, वामन पंडित आहे. जे काल आपण कथा सांगितलं ना पिंपळावरची, किंवा एका फांदीवर भूतांची गर्दी झाली, समोरची एक फांदी रिकामीच होती. वामन पंडित पिंपळाखाली बसले. विद्वत्तेचा खूप अभिमान होता. नंतर ते ज्ञानोबांना शरण आले बरं. मग त्यांना भूतांची भाषा कळायची. मग ते भूत म्हणला, अरे समोरची फांदी रिकामी आहे, तिथं नाही. कधी कधी एस टीमध्ये असं होतं बघा, एखादं शेटरी कामं राहतं, मागं लोक गर्दी करतात. आपल्याला वाटतं आपलं भाग्य फार मोठं आहे, ते राखीव आहे आपल्यासाठी. पण नंतर कळतं की कोणीतरी वांती केलेली आहे. जसं त्या शेटावर कोणी बसत नाही, तसं पिंपळाच्या फांदीवर कोणी बसलं नाही. ते भूत एकमेकामध्ये चर्चा करू लागले, म्हणे या जगात कोणीतरी वामन पंडित आहे आणि त्यांना आपल्या विद्वत्तेचा लयचा अहंकार आहे. मेल्यानंतर होणारे ब्रह्मराक्षस. आणि जे ब्रह्मराक्षस असतं की नाही, म्हणजे विद्वान भूत असताना मांत्रिकालासुद्धा ते उतरविता येत नाही. जर ते एखाद्याच्या अंगात गेलं ना ब्रह्मराक्षस, त्याला ब्रह्मसंबंध म्हणतात. ते जर एखाद्याच्या अंगात गेलं आणि मांत्रिक आला, तर ते मांत्रिकाला मंत्र दुरुस्त करून सांगतं की तुझी संथा चांगली झाली नाही, माझ्याकडून घे. म्हणून ते मांत्रिकालासुद्धा उतरविता येत नाही ब्रह्मराक्षस. म्हणून मनुष्याने ब्रह्मविद्या संपादन केली, तो कोणाला तरी शिकवली पाहिजे. त्या ब्रह्मविद्येचं आपल्यावर कर्ज ऋण असतं आणि ते मनुष्याने घेऊन जाऊ नये. ते वामन पंडित शरण आले आणि त्यांनी तो विद्वते सांगायचं काय, सत्वगुणाचा सुद्धा बंधनाचा प्रकार आहे. आणि या 3 गुणांच्या प्रभावामुळे संपूर्ण जगत मोहितम, मोहाला म्हणजे विवेक शक्तीच्या अभावाला प्राप्त झालं. त्यामुळे यप्यह परम अव्ययम माम न अभिजानाती, या संपूर्ण 3 गुणांच्या पलीकडचा मी आहे, म्हणजे गुणातीत आहे. मी आहे म्हणजे कोण आहे बरं? आपण सर्व आहोत. इथे जरी भगवंतानी शब्द म्हटला आहे माम म्हणजे मला, तर आपणही म्हणायचं माम माझ्या आत्मस्वरूपाला. मी या सर्व गुणांच्या अतीत, अव्ययम म्हणजे अविनाशी आहे असं मात्र ते जाणत नाही. न जाणण्याला कारण काय? न जाणण्याला कारण गुणांच्या बंधनाचा प्रभाव. आणि हा सगळा प्रभाव पुढे 14व्या अध्यायामध्ये विस्ताराने येणार आहे. आता वेदांत शास्त्रामध्ये माया कारण सांगितले की नाही, त्या मायेचा पडदा आला तर जीव हा परब्रह्म स्वरूप असतानाही जीवाला आपण परब्रह्म आहे असं वाटत नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. पुढे येणार आहे. आता आजच्या ओळीमध्ये हाच विषय आहे. पण त्या अहंता आणि ममतेला कारण आहे माया. आणि ती माया राहते आपल्या आत्मस्वरूपावर आणि विषय म्हणजे आवृत्त करते आत्मस्वरूपाला. म्हणून स्वाश्रया स्वविषया याकरिता ज्ञानोबांनी 4 प्रकारची उदाहरणं दिली. शेवाळ पाण्यावरच राहतं पण पाण्याला झाकून टाकतं. किंवा ढग आकाशामध्ये येतात, आकाशाला दिसू देत नाही. किंवा डोळ्यामध्ये चिकट पाणी तयार होतं आणि त्या पाण्याचा डोळ्यावर पडदा येतो, त्यामुळे डोळ्याचं तेज कमी होतं. जास्त ब्राईटनेसमध्ये मोबाईल पाहिला ना
तर डोळ्यांचं तेज कमी होतं. जुन्या लोकांना अजूनही फार मोठ्या प्रमाणात चष्मे नाही लागलेले, मग त्यांची नजर अजूनही चांगली आहे. पण हल्लीच्या काळामध्ये मात्र हे प्रमाण वाढलेलं आहे. त्याचं कारणच आहे ना, याचा मोबाईलचा जो ब्राईटनेस असतो की नाही, ते सारखे रंग बदलतात. आणि सारखे रंग बदलले मग काही काही नाही का, आपण जर समजा दिवा लावला, जे लाईट लावला, लाईटाच्या प्रकाशामध्ये जर आपण मोबाईल पाहिला, एखादी कृष्ण मालिका म्हणा केव्हा, तर त्यातल्या रंगाचा प्रभाव डोळ्याला जास्त होत नाही. पण काही काही लाईट बंद करतात, मग अंधारात पाहतात, तर त्याचा डोळ्यावर प्रभाव जास्त होतो प्रकाशाचा त्या डोळ्यावर. आणि डोळा सगळं संवेदनशील आहे, नाजूक आहे. पण झोप न येण्याचं एक कारण मोबाईल पाहणं. मग काही काही अंधारात पाहतात, यात नवल नाही, चादर घेऊन पाहतात आणि मग त्याचा परिणाम होतो डोळ्यावर. जसे डोळ्याचं तेज नाहीसं होतं, तसं डोळ्यावर हे एक रोग आहे. हे असो डोळ्यांची, किंवा त्याच्या अगोदर स्वप्नाचं उदाहरण दिलं होतं. स्वप्न निद्रेमुळे आपल्याला पडतं, पण आपल्यालाच आपला विसर पाडतं. तिसरं उदाहरण दिलं होतं. चौथं उदाहरण आहे डोळ्याचं. डोळ्यामध्येच पाणी तयार होतं आणि ते पाणी चिकट पडदा तयार झाला की त्यामुळे डोळ्याची दृष्टी आपल्याला कमी होते. म्हणून डोळ्यामध्ये शुद्ध गावरान गाईचं तूप मिळालं तर डोळ्यामध्ये कधीतरी ते टाकलं पाहिजे. जुन्या काळामध्ये त्या तुपापासून तयार केलेलं काजळ, त्याला अंजन म्हणायचे. विशिष्ट प्रकारचे आणखीन काही आयुर्वेदिक पदार्थ वापरून ते अंजन केलं जायचं. आणि अंजन लावलं की म्हातारपणापर्यंत दृष्टीचं तेज असायचं. मी अशी काही म्हातारी माणसं पाहिली की त्यांच्या हातामध्ये जर आपण सुई दिली, सुई म्हणतो दाबण नाही बरं, सुई, आणि त्यांना सांगितलं याच्यामधून दोरा ओवा, तर ते दोरा ओवायचे. आता आपल्याला दाबण जरी दिलं तरी दिसणार नाही. त्याचं कारण आहे, लहानपणापासून आपल्या डोळ्यामध्ये काजळच नाही किंवा अंजन नाही. लहान मुलांच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं जायचं बघा. कारण का, त्या अंजनामुळे कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, रूप केलं की नाही. ते मीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वळ, बाप रुखमादेवर विठ्ठलू दिनाचा दयाळ. अंजनामुळे दृष्टीचं तेज वाढतं. आणि डोळ्यामध्ये जर पडदा तयार झाला पाण्याचा की मग असं देखणे पण डोळ्यांचे नगिळे जे काही. ज्ञानोबारांचं काय निरीक्षण असेल बरं. एक उदाहरण आहे, माया स्वाश्रया स्वरूपाच्या आश्रयाने राहते आणि स्वविषया स्वरूपाला विषय म्हणजे आच्छादित करते, आवृत्त करते. हा सिद्धांत सांगण्याकरता एवढे उदाहरण दिले आहे. म्हणजे शेवाळ राहतं पाण्यावर, पाण्याला झाकतं. आभाळ राहतं आकाशामध्ये, आकाशाला आवृत्त करतं. स्वप्न राहतं आपल्यावर, आपल्यालाच आठवण होऊ देत नाही. किंवा डोळ्यावर असणारं पाणी डोळ्यातच राहतं, पण डोळ्याच्या असणाऱ्या दृष्टीला कमी करतं. तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली. तैसी म्हणजे वर दिलेल्या दृष्टांताप्रमाणे 63 क्रमांकाची ओवी आहे. तैसी हे नाम अनुभवाला येणारी त्रिगुणात्मक सावली, 3 गुणांची असणारी कारणरूपा प्रकृती किंवा माया, हे माझी सावली आहे. आणि माझीच बिंबली माझ्या स्वरूपावर भासलेली आहे. कल्पित आहे, खोटी आहे, पण माझ्या सत्य अधिष्ठानावर माझी सत्ता आणि स्फूर्ती घेऊन ती कल्पित रूपाने भासली. पण तिचा प्रभाव असा आहे की मजची आड, माझ्या स्वरूपाच्या आड समोर उभी राहिली. कशी ओढवली म्हणजे प्राप्त झाली. जवनिका जैसी, जसा एखादा पडदा यावा. खरं असं आहे, आणखीन एका अनुषंगाने जर पाहिलं आपण, तर माया ही परब्रह्म स्वरूपाला आवृत्त नाही करत, त्या जीवाच्या विवेक शक्तीला आवृत्त करते. उदाहरणार्थ, आपल्या डोळ्यासमोर आपण बोट धरलं आणि आपण सूर्याकडं पाहू लागलो, तर काय झालं, सूर्य दिसतो आपल्याला. मग आपल्या बोटाचं एवढं सामर्थ्य आहे का की जे सूर्याला आवृत्त करू शकतं? नाही. सूर्याला आवृत्त करू शकत नाही, पण आपलं असणारं बोट, पाहण्याची जी आपली दृष्टी डोळ्याची आहे, त्याला मात्र नक्की झाकू शकतं. तसे अंतकरणामध्ये असणारी कल्पना, अविद्या ही जीवाच्या स्वरूपाला आवृत्त करते. आणि जीवाला स्वरूपाचा विसर पडल्यामुळे त्याला परब्रह्मतत्वाचा साक्षात्कार होत नाही. म्हणून ही त्याच्या ठिकाणी असणारी अविद्या आहे, भ्रमात्मक कल्पना आहे, आणि ही ज्याची त्यालाच निवृत्त करावी लागते. आपला भ्रम आपणच निवृत्त करावा. उद्धरेदात्मनात्मानं
नात्मानमवसादयेत, आपणच आपला उद्धार करावा, आपला स्वतःचा घात करू नये. काल मला एक उदाहरण आठवलं होतं, तुम्हाला म्हटलं होतं उद्या सांगा म्हणून, तुम्ही काही कोणी सांगितलं नाही, मीच सांगतो आता. डोळाचा रोग आला की नाही, डोळ्यावर पडदा आला की त्याने डोळ्याला दिसत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये हा एक रोग आलेला आहे डोळ्यांचा. आणखीन एक आला दुसऱ्या अध्यायामध्ये, तिमिरावृद्ध जैसे दृष्टीची तेज भ्रंसे, मग पाशीच असताना दिसे वस्तू जात. तिमिर नावाचा रोग येतो डोळ्यामध्ये, जवळची वस्तू त्याला दिसत नाही. हा एक तिमिर रोगाचा प्रकार आहे. आणि तिमिर रोगाचा आणखीन एक प्रकार आहे, त्याला एका एका वस्तूच्या दोन दोन वस्तू दिसतात. ते आपण विनोदाने उदाहरण ऐकलं आहे. एक मनुष्य मुंबईसारख्या शहरामध्ये गेला आपल्या डोळ्यांचा उपचार घेण्यासाठी. डॉक्टरां बरीच प्रतीक्षा केली त्याने. दवाखान्यामध्ये प्रतीक्षा करावीच लागते. सध्याच्या काळात प्रतीक्षा कुठं करावी लागत नाही, सगळीकडे. तुम्ही दर्शनाला जरी गेले मंदिरामध्ये तरी प्रतीक्षाच आहे, दवाखान्यात गेले तरी प्रतीक्षाच आहे, तिकीट काढायचं असेल तरी प्रतीक्षा, आणि जेवायचं असेल तर, आणि भले आपण कीर्तनात टाळ घेतला तरी प्रतीक्षाच करावी लागते की नाही सगळीकडे. मग त्याने खूप वेळा प्रतीक्षा केली आणि त्याचा क्रमांक आला. मग डॉक्टरांना विचारलं कशा करता आला. डॉक्टर साहेब, मला एका व्यक्तीचे दोन दोन माणसं दिसतात. डॉक्टर म्हणाले, हे सांगाल तुम्ही चौघ कशाला आलात. याला 2 दिसायचे, डॉक्टराला 4 दिसायचे, असं ते विनोदाने उदाहरण सांगतात. त्या तिमिर नावाच्या रोगामध्ये एका वस्तूच्या 2 दिसा. आपल्यापैकी हा रोग कोणालाही होऊ नये. जर हा तिमिर नावाचा रोग आपल्याला झाला तर ज्ञानोबा म्हणतात, दिठी चंद्रची घे साचे, परी ए तुले हे तिमिराचे, जे एकची असे तयाचे 2 दावी. तिमिर नावाचा रोग प्रभाव असा आहे की डोळे आपले चंद्रालाच पाहतात, पण मध्यंतरी तिमिर आला की त्याला 2-2 चंद्र दिसतात. म्हणून आपल्यासारख्याला हा रोग कधीच होऊ नये. का बरं? जर 50 श्रोते असेल तर आपल्याला काय वाटतं, 100 बसलेले आहे. इथपर्यंत ठीक आहे, पण समजा कल्पना करा 1 नारळ दिलं, आपल्याला काय वाटतं, 2-2 नारळ दिले, नारळाचंही ठीक आहे हो, पुढचा. त्याच्यामुळं तिमिर नावाचा रोग आपल्याला कोणालाही होऊ नये. हे असो डोळ्यांचे, डोळाची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्यांचे, नेगळीचे काही तैसे. हा ह्याच अध्यायात ओवी मला वाटतं ती, काचे योग माया पडळे, हे जहाले आहात ते आंधळे, म्हणून प्रकाशाचे निदेह बळे, न देखते माते. तोच पडदा पुढे येणार आहे. अर्थात नाहम प्रकाश सर्वस्व, योग माया समावृतः, मोढोयम नाभिजानाति, लोको मामच मव्ययम. असा पुढच्या याच अध्यायामध्ये श्लोक तो येणार आहे. पडळामुळे दिसत नाही, तर ते रूपक इथं केलं आहे, सिद्धांत पुढे सांगितला आहे. तैसी हे माझीच बिंबली, त्रिगुणात्मक सावली, की मजची आड ओढवली जवनिका जैसी. माझ्या स्वरूपाच्या आड उभी राहिली आहे पडद्याप्रमाणे. आणि परिणाम काय झाला मग? पडदा जर समोर आला तर मनोनिभूते माते नेनती, माझीच परी मी नवती, जैसी जळीची जळी नविरते, मुक्ता फळे म्हणवनी. या कारणामुळे, कारण इथं सांगितले बरं, माझीच असणारी त्रिगुणात्मक सावली, जे की माझ्या स्वरूपावर प्रतिबिंबित झालेली आहे, त्यामुळं जणू काही माझ्या स्वरूपाच्या समोर त्याने आवरण केलं आहे. आणि आवरणाचा प्रभाव असा होतो की जीवाला विसर पडतो, विक्षेप होतो. ज्याप्रमाणे आपल्याला गाढ झोप लागली, गाढ झोप म्हणजे निद्रा, निद्रेलाच अज्ञान म्हणतात. ते अज्ञान काय करतं, आपण कोण आहे कळू देत नाही, म्हणजे आवरण टाकतं. आणि नसलेलं स्वप्न दाखवतं, त्याला विक्षेप म्हणतात. तसंच आहे मायेचं सुद्धा. स्वरूपी झाली माया, स्वरूप नेनने जे धनंजया, तेची तरुयया मूळ पहिले, असं ज्ञानोबाने पुढे 15व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. आणि हे पडदा आहे. एक पडद्याचं उदाहरण सांगतो. नाथ महाराजांनी भागवताच्या 11व्या स्कंधावर मराठी भाषेतून टीका केली. टीका म्हणजे व्याख्यान. आणि त्याचे 5 अध्याय तयार झाले. पैठण क्षेत्रातून एका भाविकाने ते 5 अध्याय आपल्या घरी उतरवून घेतले. जुन्या काळामध्ये छपाई यंत्र नसायचं, त्यामुळे त्याचा हस्ताक्षर चांगला आहे ना, त्याला मागणी असायची. म्हणजे हस्ताक्षरामध्ये ग्रंथ उतरवून घ्यायचा आणि त्याची प्रती तयार करायची, प्रत तयार करायची. मग काही काही माणसं प्रत
प्रामाणिकपणाने उतरवून घ्यायचे. तर काही काहींना परत लिहिता लिहिता स्वतः ओव्या सुचायच्या आणि मग ते त्या ग्रंथामध्ये आपले काही काही ओव्या टाकायचे. असं ज्ञानेश्वरीमध्ये झालं. म्हणून तर नाथ महाराजांना ते शुद्धीकरण करावं लागलं की नाही. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध रे पाठांतरी शुद्ध अबद्ध. ज्ञानेश्वरी पाठीचं ओवी करील मराठी. पाठी म्हणजे नंतर नाही बरं, ज्ञानेश्वरीच्या नंतर असा अर्थ नाही घ्यायचा. पाठी म्हणजे पाठात सप्तमी घ्यायची. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पाठामध्ये आता यानंतर जो कोणी ओवी करील स्वतःच्या मराठी भाषेमध्ये, तर त्याने जणू अमृताच्या ताटामध्ये नरोटी ठेवली असा त्याचा अर्थ होईल. नाहीतर मग नाथ महाराजांचा असा जर भाव घेतला आपण की ज्ञानेश्वरीनंतर कोणी ओवीच करू नये, तर बाकीचं संतवाङ्मय निर्माण झालं नसतं. म्हणून आता ज्ञानेश्वरीच्या पाठात म्हणजे या ग्रंथात स्वतःच्या काही ओव्या पुन्हा त्याच्यामध्ये संमिश्र करायच्या नाही. हस्ताक्षराला महत्त्व. एका व्यक्तीने ते 5 अध्याय उतरवून घेतले. तो म्हणला मला वाराणसीला जायचं आहे. 5 अध्याय सोबत घेतले आणि दररोज पारायण करायचं मराठी भाषेतलं. वाराणसीच्या घाटावर गेला आणि तिथं पारायण केलं. तर तिथे एका संन्यासी महात्म्याचे 2 शिष्य स्नानाकरता आले होते. मग स्नान करावं ना, पण माणसं रिकामे बाकीच्याही गोष्टीकडे लक्ष देतात. मग स्नान केलं त्या विद्यार्थ्यांनी, जवळ गेले. म्हणजे काय वाचता तुम्ही? म्हणजे आम्ही मराठीमध्ये भागवत वाचतो आहे. म्हणजे मराठीत, संस्कृतमध्ये भागवत आहे, तुम्ही मराठीमध्ये कसं काय वाचता? आणि मग त्यांनी ते पाहिलं तर श्लोकाचं जसं तसं भाषांतर केलेलं मराठी भाषेत. मग त्याने आपल्या गुरूंना सांगितलं जाऊन, गुरुजी म्हणजे घाटावर कोणीतरी महाराष्ट्रीय प्रांतातली एक व्यक्ती आली आणि ते मराठी भाषेमधून भागवताचं पारायण करते म्हणे. किती अध्याय झाले? म्हणे 5 अध्याय. बोलवा म्हणे त्या व्यक्तीला. बोलवलं. संन्यासी महात्मे म्हणे हे तुम्हाला कोणी अधिकार दिला संस्कृतमधलं मराठी भाषांतर करायचं नाही म्हणे. अहो केलं म्हणे, आता तरी म्हणे 5च अध्याय झाले. मी इथं मागं आल्यानंतर तर नाथ महाराजांनी बरेच अध्याय तयार केले असतील. ते म्हणे इतका मोठा हा दुष्कर्माचा प्रकार आहे, संस्कृत अबाधित राहिलं पाहिजे, मराठीमध्ये होता कामा नाही. आणि मग त्यांनी नाथ महाराजांना पत्र पाठवलं. नाथ महाराज म्हणे वा, काशी विश्वनाथाला आपली आठवण झाली वाटतं. म्हणे ग्रंथ सोबत घेऊन या. ग्रंथ सोबत आणला आणि ते म्हणले तुम्ही हे करता कामा नाही. पडदा लावून घेतला त्यांनी. आणि त्या गुरुजींनी आपल्या शिष्याला सांगितलं प्रत्येकाने यांना 5-5 काठ्या मारायच्या. आणि ते विद्यार्थी हुशार होते. ते म्हणे आपण 300 विद्यार्थी आणि आपण जर 5-5 काठ्या मारल्या तर 1,500 काठ्या लागेल ना त्यांना. आणि जर ते महात्मे असेल तर आपले किती दोष लागेल. त्याने अगोदर बघू म्हणे आपण त्यांची लक्षणं. आता ते दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष, त्यांना नाथ महाराजांचा अधिकार कळाला. ते शिष्य गुरुजींना जाऊन म्हणले गुरुजी ते विलक्षण महापुरुष आहे, तुम्ही चर्चा तर करा त्यांच्यासोबत, मग बघू आपण शिक्षा द्यायची की नाही. गुरुजी म्हणाले मला त्यांचं तोंड नाही पाहायचं, पण चर्चा तर करावी लागेल. म्हणजे मग त्यांना एका खोलीमध्ये ठेवा आणि मध्यंतरी पडदा लावा. पडद्याच्या आडून मी त्यांच्याशी बोलेल. हे जवनिका मजची आड ओढवली, जवनिका जैसी म्हणून भूते माते नेनते. म्हणून तर प्राणी मात्र मला जाणत नाही. पडदा लावला. मग ते संन्यासी महात्मे चर्चा करायचे. ते पडद्यातून पलीकडं पाहिलं की त्यांना शांताकारम भुजगशयनम चतुर्भुज रूपामध्ये भगवान महाविष्णू दिसायचे. त्याने पलीकडे महाविष्णूने मी पडदा लावला. पडदा उघडला की शांतीब्रह्म एकनाथ महाराज दिसायचे. चक्रावून गेले, नेमकं काय झालं. आणि मग लक्षात आलं हे साक्षात महाविष्णूचा अवतार आहे. बरं झालं म्हणून आपण यांना शिक्षा दिली नाही, विद्यार्थ्याचे उपकार मानले, बरं झालं म्हणे. असेच विद्यार्थी पाहिजे हुशार. नाही तर गुरुजी म्हणले जा जेवायला तर डायरेक्ट किराणाच घेऊन यायचे, असं काही नव्हतं. असे विद्यार्थी काय कामाचे. बरं झालं म्हणे विद्यार्थ्यामुळे आपण वाचलो. शरणागती केली आणि त्याने नाथ महाराजांना सांगितलं आता उरलेलं भागवत तुम्ही इथंच तयार करायचं. म्हणून एकनाथी भागवत हे तिथंच तयार झालं पूर्ण. आणि मग त्यांनी ठरवलं की आपल्याला पूर्ण एकनाथी भागवत ग्रंथाची या वाराणसीतून मिरवणूक काढायची. नाथांना म्हणले तुम्ही बसा. म्हणे मी नाही बसणार हत्तीवर. ग्रंथ हत्तीवर ठेवला अंबारीमध्ये आणि ग्रंथाची मिरवणूक सुरू झाली. तर त्या संन्यासी महात्म्याला ते महत्त्व कळालं, पण बाकीच्या लोकांना नाही कळालं. तर त्यांनी तो गंगेच्या काठावर आल्यानंतर ग्रंथ घेतला आणि गंगेच्या पात्रामध्ये बुडविण्याचा प्रयत्न केला. तर सुवर्ण कंकण हातामध्ये असणारी गंगा प्रगट झालीने वरच्यावर ग्रंथ झेलला. म्हणून आपण किती भाग्यवान आहोत. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 2 ग्रंथ आपल्याला असे मिळाले आहे. तिसरा ग्रंथ ज्ञानोबारायांचा माझी या सत्यवादाचे तप. या सत्यवादाच्या तपातून आलेली ज्ञानेश्वरी आहे. आणि जगद्गुरू तुकोबारायांचे गाथा आणि एकनाथ महाराजांचं भागवत
हे 2 ग्रंथ पाण्यातून तरलेले आहेत. आपल्याला नाही का तारणार? या ग्रंथावर आपली इतकी निस्सीम सेवा असावी, एवढं प्रेम असावं. जर हे ग्रंथ स्वतः पाण्यातून तरू शकतात, फक्त या ग्रंथाला आपण हृदयाशी कवटाळलं पाहिजे. आणि एकनाथी भागवत, तुकोबारांची गाथा, ज्ञानेश्वरी ज्याच्या हृदयामध्ये विराजमान झाली तो तरेल, यामध्ये शंका घ्यायचं काही कारणच नाही. कारण हे स्वतः पाण्यातून तरलेले आहे, ते आपल्याला नक्की तारतील. म्हणून एका ग्रंथावर जीवापाड प्रेम करावं आणि एक कोणता तरी आपला जीवन ग्रंथ नक्की असावा. ग्रंथाची सेवा तर करून बघा ना, जीवनामध्ये काय समाधान मिळतं हे अनुभवाची जोगे बरं, नवे बोलायचे. ज्याला जीवनामध्ये एक ग्रंथ मिळाला त्याला जीवनामध्ये काहीच लागत नाही. फक्त ग्रंथ मिळाला पाहिजे, ग्रंथाची सेवा केली पाहिजे. ते पारायणाची करा, पाठांतराची करा, आणि एक ग्रंथ पाठ झाला पाहिजे. आणि सगळे कृपेचे ग्रंथ आहे, सेवा तर करून बघा. हे ग्रंथ आपल्या हृदयामध्ये बसण्याकरता तयार आहे, फक्त आपण त्यांना बसण्यासाठी जागा दिली पाहिजे. आपल्याकडे ते विकार वासना हे जर कमी केल्या तर ग्रंथ हृदयामध्ये तयारच आहे. आणि ज्ञानेश्वरी किंवा तुकोबारांची गाथा हे ग्रंथ आपल्या हृदयामध्ये बसले तर साक्षात ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या बसल्यासारखेच आहे. मला सांगायचं होतं, पडदा इतका लांब गेला. मनोनिभूते माते नेनते माझीच परी मी नवते. उदाहरण दिलं आहे, जैसी जळीची जळी नविरते मुक्ता फळे. जळीची म्हणजे पाण्याची, आणि जळी म्हणजे पाण्यातच तयार झालेली, पाण्यापासूनच तयार झालेली आहे मुक्ता फळे. मुक्ता फळे म्हणजे मोती. स्वाती नक्षत्र लागलं की आकाशातून पाऊस पडतो, तसा पाऊस आकाशातूनच पडतो, दुसरीकडून काही येण्याची शक्यता नाही. पण स्वाती नक्षत्रातला एखादा थेंब, ते शिंपले असतात ना, मोठे मोठे असतात बरं, आपल्याला कधी कधी घरामध्ये दिसतात बघा. सहज ते घराला शृंगारित करण्यासाठी लावले जातात लाईटाच्या भोवती, तर ते शिंपले लहान आकाराचे असतात. पण समुद्रामध्ये मोठे, जणू 2 तवे एकमेकाला चिटकवावे एवढ्या मोठ्या आकाराचे शिंपले असतात. आणि त्या शिंपल्यामध्ये काही जीव राहतात. त्या जीवाचं शरीर पण असतं, मांसाचाही भाग असतो त्याच्यामध्ये. पण मग जेव्हा पाऊस पडतो ना, तर तेव्हा ती जाणीव होते त्यांना. आणि मग ते समुद्र तळातून जीव निघतात आणि वरती समुद्राच्या पृष्ठभागावर येतात. तर त्या 2 भागाला जोडणारी एक शिवणी असते. आणि मग त्याचं मुख असं उघडतं. उघडलं की त्याच्यामध्ये स्वाती नक्षत्र असताना पावसाच्या पाण्याचा थेंब पडला की निसर्गाची किमया आहे आणि ईश्वराची लीला आहे. पाणीदार एकच पाणी आहे, पण त्या पाण्याचा कठीण पाणीदार मोती तयार होतो. आणि त्या थेंबाचा मोती तयार करावा हे विज्ञान त्याच्यामध्ये आहे. काय कला आहे देवाची, द्यायचं आहे पाणी आणि घ्यायचं आहे मोती. झाडाला पाणी सोडायचं आणि फलं प्राप्त करून घ्यायचे. काही ईश्वराची करणी आहे की नाही. आपण पाणी देतो, ते पाणी नारळामध्ये जातं. आणि आपण जरी अशुद्ध पाणी दिलं नारळाच्या बुडाला, तर नारळाच्या फळामध्ये येणारं पाणी शुद्ध असतं एकदम. भगवंताने कोणती गाळणी बसवली किंवा फिल्टर बसवलं हे देवाचं देवालाच माहिती. किंवा आपण खतं देतो, पण चांगल्या प्रकारची फळं मिळतात, गोड, अमृतालाही मागं सारणारे, देवाची करणी आहे. तसं त्या शिंपल्यामध्ये असणारा जीव पाण्याचा थेंब घेतो आणि पुन्हा तळाशी जातो. आणि तळाशी गेला की मोती तयार करतो. आणि काही दिवसाने मोती वाढला की पुन्हा त्याचं मुख उघडतं आणि तो मोती सोडून देतो. म्हणून समुद्राच्या तळाशी गेल्यानंतर काय सापडतात? मोती सापडतात. पण त्यासाठी तळाशी जावं लागतं. आणि ज्याला तळापर्यंत जायचं असेल त्याला दम लागतो, खाली गेल्यावर लागतो की नाही, श्वास तेवढा लागतो. पण मग तळाला जाण्यासाठी सुद्धा दमच लागतो ना, हिंमतच लागते की नाही तेवढी. तळाशी गेल्याशिवाय, तशी ही अक्षरं आहे, ग्रंथ आहेत, सागर आहे ज्ञानाचा, याच्या तळाशी जावं लागतं. आणि तळाशी जाण्यासाठी सेवाच लागते तेवढी, आपण गेलं पाहिजे. पण त्यात आणखीन एक सूक्ष्म भाग, ज्ञानेश्वरी हा अमृताचा सागर आहे. आपल्याला तळाशी जाता आलं तर तळाशी जावं. आणि जर तळाशी जाताना आपला दम तुटला तरी मरणार नाही, कारण समुद्र अमृताचा आहे. जरी नाकातोंडात पाणी गेलं तर अमरपणाच आहे की नाही. म्हणून जेवढी आपली बुद्धी असेल ती खर्च करावी इथं. दुसरीकडे बुद्धी लावता कुठं? अविनाशी पदार्थामध्ये. आपल्या बुद्धीचा सगळा विचार इथं लावला पाहिजे. बुद्धीचे वैभव धान्य नाही तुझे, एकाकेश्वराजे सकळ सिद्धी. मनोनिभूते माते नेनते, हा ते राहिलं मोत्याचं सांगायचं. मग ते मोती समुद्राशी तयार होतात. झाला कशापासून तयार?
पाण्यापासून, पण पाण्यात विरघळत नाही, अजिबात विरघळत नाही. म्हणून भूते प्राणी मात्र मला मायेच्या पडद्यामुळे जाणत नाही. माझेच अंश आहेत सगळे. देव म्हणतात बरं माझे अंश आहे म्हणून. देवाने आणखीन काय अवतारे दाखवायला पाहिजे? देव स्वतः म्हणतात सगळे जीव माझे अंश आहे, पण जीव म्हणत नाही. इतका जीव प्रमादी आहे आणि कृतज्ञ आहे. भगवान म्हणायला तयार आहे सगळे माझे अंश आहेत, पण हा नाही म्हणत मी देवाचा अंश आहे म्हणून. ममेव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनषष्ठानींद्रियाने प्रकृतीस्थानी करिष्यति. देवाने म्हणावे सगळे प्राणी मात्र माझे अंश आहे, माझेच आहे, परंतु मी नवती मत स्वरूपाला प्राप्त होत नाही. मी नवती म्हणजे मी होत नाही, म्हणजे देह तादात्म्य टाकून सच्चिदानंद स्वरूप आहे असा निश्चय करत नाही. म्हणजे तुमचीच असताना तुमच्याशी एकरूप का होत नाही? म्हणे ते सुरुवातीला थोडे मृदू होते, पण नंतर कठीण झाले म्हणून माझ्याशी मिळत नाही. उदाहरण दिलं आहे, जळीची जळी न विरती मुक्ता फळे. पाण्यापासूनच तयार झालेला मोती आहे, पण कठीण झाला तर तो पाण्यामध्ये विरघळत नाही. तसा जीव आहे. जीव हाच तो का म्हणे कैशी कीव कोठे जीव निराळा. तो का म्हणे हा तो स्वये परब्रह्म. पण अहंता आणि ममता यांचं काठिण्य आल्यामुळे जीव स्वतःला तसं मानतच नाही. जी जळापासून लवण होय, ते जळीची विरोणी जाय. हा मोती कठीण परी न जाई विरोणी. एकाच पाण्यापासून मोती तयार होतो आणि एकाच समुद्राच्या पाण्यापासून, आकाशातलं पाणी घ्या मोत्यासाठी आणि समुद्राचं पाणी घ्या, पण पाणीच आहे ना, जलच आहे. पण एका जलापासून मोती होतो आणि एका जलापासून मीठ तयार होतं. मिठाने उडी मारली की मीठ समुद्राला प्राप्त होतं आणि मोती तळाशी राहतो, पण समुद्राशी एकरूप नाही होत. असं सामान्य पुरुषाचा अहंकार लवकर जातो, ज्ञानी पुरुषाचा लवकर नाही जात. नवल अहंकाराची गोठी म्हटलं की नाही, सामान्य हा त्यासाठीच उदाहरण आहे, भागवतामध्ये दिलं आहे. ते मिठाचा खडा समुद्राशी बाजूला झाला तर मीठपणाने राहतो, पण जर त्याच्या दैवयोगाने त्याला समुद्राची प्राप्ती झाली तर त्याला मात्र व्यापक अथांग स्वरूप प्राप्त होतं. वेगळं झाला की मग त्याचे लय हाले. मीठ जर समुद्रापासून वेगळं झालं, अगोदर तर ते त्या वाफ्यामध्ये येतं. पहिला सूर्याचा चटका लागतो. बरं आता आपल्याला लागला चटका 45चा, तर आपण घरात जातो. त्या बिचारे मिठाला जाता येत नाही ना, दररोज चटका सुकून जातो तो. मग त्याला त्या कंपनीमध्ये नेतात, त्याचे तुकडे करतात, मग त्याला आणखीन प्रकार आहे. तिथून त्याचा प्रवास सुरू होतो कंपनीतून. आणि मिठाच्या गोण्या ज्या असतात ना, दुकानदार कधीच आत नाही ठेवत. उन्हाळा हिवाळा पावसाळा त्या अंगणातच राहतात, अंगणात. तिथं त्याचे हाल आहे. एखाद्या गृहिणी माता भगिनी त्याला विकत घेतलं तर तिथेसुद्धा त्याच्या हालातून सुटका नाही. प्रचंड हाल आहे त्याचे. का? उकळत्या भाजीत टाकतात ना त्याला. इतके हाल कशामुळे झाले त्याचे? समुद्रापासून वेगळा झाल्यामुळे. पण जीवाचे एवढे हाल काय? देवापासून वेगळा झाला म्हणून. मिठाकरता नाही सांगितलं उदाहरण, ते जीवाकरता सांगितलं आहे. सांडोनी मिठपणाचा लोभो मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभो. तेवी अहम देवनी शंभो मी शांभवी झालो. मिठाने आपला मिठपणा सोडला तरच तो समुद्राला प्राप्त होतो. तसा जीवाला आपला अहम सोडावा लागतो. त्याला बाद समानाधिकरण्य म्हणतात. आणि स्वतःच्या स्वरूपाचा बाद केला की तो व्यापक भावाला प्राप्त होतो. पण मीठ एकरूप होतं, मोती होत नाही. आता ज्या मिठाचे आपण हाल पाहिले त्याचे हाल परवडले, कारण कधी ना कधीतरी तो पाण्याशी एकरूप होणार आहे. पण समुद्रातून वेगळा झालेला मोती, त्याचे कष्ट काय सांगावे. तो मोती एखाद्या नथीमध्ये जाऊन बसतो. नथ असते की नाही, आकडेदार अंकन मोती नाकाला. तो कोबराने म्हटलं आहे आकडेदार अशी नथ असते आणि त्या नथीमध्ये जाऊन बसतो, तर नथीला त्यामुळे शोभा येते, हे खरं आहे. पण नथ घालणारीला जर सर्दी झाली तर ते सगळे हाल मग मोत्याला सहन करावं लागतात. पण मोती अगोदर लय चांगला आहे, पण मोती एकरूप न झाल्यामुळे मोत्याचे एवढे हाल आहे बघा. जैशी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. जास्त पुढं जायचं नाही, सुज्ञ श्रोत्या सांगणे न लगे. जैशी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. पुढं उदाहरण दिलंय आणखीन एक. पै पृथ्वीचा घटकी जे
सवेची पृथ्वीशी मिळे जरी मिळविजे, एरवी तोची अग्निसंगे शिजे, तरी वेगळा होय तैसे भूत जात सर्व, हे माझीची किर अवयव, परी माया योगी जीवदशे आले, म्हणून माझीची मी नवती, माझीची मज नोळखते, अहम ममता भ्रांतीविषयी अंध झाले. जीवाचे असणारे हाल हे सगळं भ्रम आहे, त्याला भ्रम, त्यामुळे तो अंध होऊन जातो. पृथ्वीचा घटके जे, पृथ्वीपासून म्हणजे मातीपासून मातीचा एखादा घट तयार केला जातो, पण त्याचं परीक्षण कुंभाराला असतं बरं, आपल्याला नसतं. त्याचा चिखल योग्य प्रमाणात तयार झाला पाहिजे आणि तो चक्रावर ठेवण्यात त्याला आकारही देता येतो. जुन्या काळात गणपती बसायचे की नाही, तर ते गणपती बसवताना प्रत्येक गावोगावीचे कुंभार गणपती तयार करायचे. मातीतला पाण्यामध्ये टाकला की त्याचं लवकर विरघळून जायचे. मग हल्लीच्या काळात काय झाले, आता गणपती अनेक प्रकारचे आले आणि त्याच्यामध्ये ते रंग, त्याच्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ, मग ते विसर्जन करताना मात्र ते सगळे नदीमध्ये कालवले जातात. प्रचंड प्रमाणात प्रदूषण होतं आणि ते झालं नाही पाहिजे खरं तर. मग आता सध्याच्या काळात आलं बघा, इको फ्रेंडली गणपती तयार करायचा, म्हणजे मातीपासूनच तयार करायचा आणि गणपती तयार करताना त्यामध्ये काही बी टाकतात, काहीतरी विशिष्ट प्रकारच्या वृक्षांच्या, मग तो गणपती शेतामध्ये नेऊन ठेवायचा आणि मग ती माती विरघळली की त्यापासून झाड तयार होईल. असे पण काही काही पद्धती आहे, वापरल्या पाहिजे. ज्या गणपतीचे 10 दिवस खूप आरती केली जाते, त्या गणपतीचं विसर्जनाच्या प्रसंगाला विटंबना खूप होते आहे, प्रचंड. म्हणजे तेव्हाच होते असं नाही, आरतीला सगळे भाविक सात्विक राहतात सकाळी संध्याकाळी, मधल्या काळात रात्री सगळ्यामध्ये भूतसंचार होतो. नशीब ते गणपतीला डावात घेत नाही आपल्या. किती मोठी विटंबना आहे गणपतीची. म्हणजे भक्ती करायचं का गणपतीला पुढं करून आपले दुर्गुण दाखवायचे आहे, त्या काळात चौकशी होत नाही. म्हणून सगळ्या गणपतीच्या त्या भक्तांचं रात्र रात्र हरिजागर होतो. डावं चालतात ना त्यांचे, व्हायला नाही पाहिजे, हे विटंबना आहे. ज्यांनी हे उत्सव सुरू केले असेल त्या महापुरुषांना काय वाटत असेल आणि गणरायाला तरी काय वाटत असेल. हा सगळा प्रकोप होत आहे, म्हणून त्या देवता रुष्ट होतात. म्हणून करावं तर सात्विक पद्धतीनं, नाहीतर मग करूच नाही. असो, ते गणपती मातीपासून तयार केले जायचे, म्हणजे कुंभाराला ज्ञान आहे. आणि घट तयार केला, लगेचच्या लगेच घट जर तो मातीमध्ये टाकला तर तो लगे मातीशी एकरूप होतो, कारण चिखलाचाच गोळा असतो. पण तोच घट ज्ञानोबा म्हणतात सवेची म्हणजे लगेच पृथ्वीशी मिळे, पृथ्वीला मिळाला तर जरी मिळविजे जरी मिळवण्याचा प्रयत्न केला लगेच मिळतो. पण एरवी दुसऱ्या बाजूने जर तो घट थोडासा वाळला, थोडासा कठीण झाला सूर्यप्रकाशाने, आणि एकदा जर तो आव्यामधून आला अग्नीतून, मग त्याच्या ठिकऱ्या होतात, पृथ्वीशी मिळत नाही. एरवी तोच अग्निसंगे शिजे, जर तोच अग्नीच्या संगतीने भाजला गेला तर मग तरी वेगळा होय. मग तो मातीशी वेगळा होत नाही बरं, फोडला तरी नाही होत बघा, त्याचं कठीणपणा वेगळा राहतो. तसं सिद्धांत सांगायचा आहे. जीवाचा अहंकार गेला तर स्वरूपाशी एकरूप होतो, नाही गेला तर जन्मोजन्म तो सगळा वेगळाच राहतो. तैसे भूत जात सर्व, हे माझीची किरावयव, हे सर्वच्या सर्व प्राणी मात्र बरं, फक्त मानव मात्र नाही, तर मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत हे सर्वच्या सर्व भूत जात, सगळे प्राणी, जात म्हणजे समूह, सगळ्या प्राणीमात्रांचा समूह, हे माझेची किरावयव, कीर म्हणजे निश्चयाने, हे माझेच अवयव आहेत, माझेच अंश आहे, किंवा अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब हे माझंच प्रतिबिंब आहे, त्याला आपण जीव म्हणतो. आरशात पाहणाऱ्याचं जसं मुख किंवा बिंब हे प्रतिबिंबित होतं, आता ते आरशाचं नाही, ते आरशासमोर असणाऱ्या व्यक्तीचं आहे. तसं अंतःकरण किंवा सूक्ष्म शरीर हा आरसा आहे, आणि त्या आरशामध्ये स्वच्छ असल्यामुळे परमात्म स्वरूपाचा आभास प्रगट होतो, म्हणून त्याला चित्तचा आभास, चिदाभास म्हणतात. चिदाभास म्हणजे जीव आहे, तर तो शरीराचा नाही, तर तो चैतन्याचा आहे. म्हणून भगवान म्हणतात हे माझेची किर अवयव. पण जसं एखाद्या त्या प्रतिबिंबाला भ्रम व्हावा आणि त्याने स्वतःला मानावं मी आरशाचा आहे, तसं जीव म्हणतो मी देहाचा आहे, मी नातेवाईकाचा आहे, मी अमुक एवढा मोठा हबप आहे असं म्हणतो की नाही तो. हे सगळे काही उपाधीचे भाग आहे. परे माया योगे, मायेच्या योगामुळे, योग म्हणजे तादात्म्य,
मायेशी त्यानं केला आहे तादात्म्य, मायेशी केलेला आहे संबंध, स्वतःचं स्वरूप विसरला आणि मायेच्या योगामुळे जीवदशे आले, जीवत्व भावाला प्राप्त झाली. ही जीवदशा आहे. मग जीवदशेला कारण कोण? माया. आणि शिवदशेला ब्रह्मस्वरूपाला कारण काय? तर मायेशी तोडलेला संबंध, ज्याची ज्ञानामुळे हे सुद्धा गुरु मुखारविंदातून यावं लागतं. तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश प्राप्त झालं की ज्ञानोबाला म्हणतात त्याला माया नावाची निद्रा लागलेली आहे आणि अहम ममतेचं स्वप्न पडलेलं आहे. तरी अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादी जो, तो महावाक्याचे नावे, गुरुकृपेचे थावे, माथा हात ठेवणे नव्हे, था पटिला जैसा तैसा विश्वस्वप्नेशी माया निद, सांडोनी धनंजया सहजीची चेला अद्वयानंदपणे जो. मग आता ही माया कधी लागली हे नाही सांगता येत. लागली एवढी खरं आहे. जीवाच्या पाठीमागे कधीपासून लागली हे सांगता येतं का? नाही. पण जर जीवाच्या पाठीमागं लागली असेल तर निवृत्त करावी. तिच्या कारणाचा विचार फार करू नये. गुरुवारी मारुतीबाबा सांगत असतात, एक मनुष्य झोपला म्हणे आणि झोपल्यानंतर त्याच्या अंगावर काळ्या वर्णाचा अस्सल नाग आला. नाग असं म्हणतात बरं, म्हणजे म्हणून म्हणलं म्हणतात, मला माहिती नाही. असं म्हणतात की सर्पाचं अंग शरीर थंड असतं म्हणतात, पुढचं मला माहिती नाही. पण त्याच्या अंगातलं विष त्याला जाळत असतं. म्हणून सर्प ओलाव्याची जागा कधी सोडत नाही आणि चंदनाच्या बुडालाही सोडत नाही बघा, कारण ते शीतल असतं की नाही. जर सर्प विषारी नाग तुम्ही माठामध्ये सोडला थंडगार पाण्याच्या, जागा नाही सोडत तो, कारण त्याला ते गार बरं वाटतं. मग तो सर्प असा आला रात्री आणि याला स्पर्श झाला, काहीतरी थंड लागला आपल्या अंगाला, जागा झाला तर लक्षात आलं सर्प आहे, विषारी नाग. मग आता त्याने काय करावं? तरी झडझडवणे वहिला निघ, लवकरात लवकर बाजूला. मग तो नाही, हा कोणत्या जातीचा असेल, कुठून आला असेल, याची लांबी किती असेल, याच्या अंगात विष किती प्रमाणात असेल, हा नेमका कोणत्या सप्त्याला आपलं कुठं चालला नेमका, असा विचार करावा त्याने. लवकरात लवकर त्याला बाजूला सारावून मोकळं व्हावं. तशी माया कधीपासून मागं लागली हा विचार करू नये. आता ही गुरूंची शरणागती करून निवृत्त करावी, याकरता प्रयत्न करावा. परी माया योगे जीव दशे आले, सगळेच्या सगळे प्राणी मात्र ब्रह्मस्वरूप असताना सुद्धा जीवभावाला प्राप्त झाले. त्याचं कारण मायेचा संबंध आहे. मायेशी तादात्म्य, जीवाची माया म्हणजेच अविद्या आणि ईश्वराची उपाधी जगताला कारण ती माया. माया आणि अविद्येमध्ये काही फरक नाही, एकच आहे. फक्त माया शुद्ध सत्वगुणवती आहे आणि जीवाची मात्र मलिन सत्ववती आहे, सत्वगुणवती. माया योगे जीवदशा आले, म्हणून माझेची सगळे जीव माझे अंश आहे, पण मी नव्हती, मी होत नाही, म्हणजे मत स्वरूपाला प्राप्त होत नाही. बरं, माझेची माझेच अंश आहे, मजन ओळखते, मला ओळखत नाही. दुर्योधनाच्या समोर परमात्मा उभा आहे, ओळखलं का देवाला? अजिबात ओळखलं नाही. उलट भगवंताला तो बंदीवासामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय. माझेच अंश आहे, मजन ओळखते, पण ते मात्र मला ओळखत नाही. त्याचं काय कारण? दोनच कारणं. अहंता, ममता या भ्रांतीमुळे विषयाने आंधळे झाले. आंधळी ती तुका म्हणे संसारी, जेही नाही हरी ओळखेला. जे देवाला ओळखू शकत नाही ते आंधळे असतात आणि ज्याने ओळखलं ते धन्य असतात. ओळखेला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित. अहंता म्हणजे मीपणा आणि ममता म्हणजे माझेपणा, जीवाला भ्रमामध्ये टाकणारे हे कारण आहे. आणि अहंकार एवढा प्रचंड आहे, लक्षातच येत नाही. मी देह इथपासून अहंकाराचा प्रारंभ होतो, तर मी ब्रह्म इथपर्यंत अहंकाराचा असतो. इथपर्यंत मधले सगळे आले. मग मी देहापासून सुरुवात झाली तर मी ब्रह्म, हे सगळे अहंकारच आहे. मधले मग मी सरपंच, मी नगरसेवक, मी आमदार, मी खासदार, मी मंत्री, मी त्याचा कार्यकर्ता, हे अहंकारच आहे. सगळे अहंकार आहे. तेवढेच नाही, आपल्यात इथेच अहंकार सगळे आले ते. आणि मग अहंता आणि त्याच्या पोटातून येते मग ममता. ममता म्हणजे माझेपणा. ते आज जीवाला अहंता पण आहे आणि ममता पण आहे. आपल्यापेक्षा पशुपक्षी बरे, त्यांना फक्त अहंता असते, ममता अजिबात नसते.
आणि यामुळे जीव विषयाने आंधळे होतात, देवाला ओळखू शकत नाही. गुरुवारी मारुतीबा उदाहरण सांगत असतात, एका सावकाराने आपल्या प्रवासासाठी म्हणे घोडी विकत घेतली. घोडं मिळालं नसेल किंवा महाग असेल. एका सध्याला ते डिझेलचे पेट्रोलचे भाव वाढले की नाही. एका कीर्तनकाराच्या मनात असा आला, आपण घोडाच घेऊ प्रवासाला, बरे डिझेल पेट्रोल टाकायचं काम नाही, जाऊ कीर्तनाला. ते घोडं नाही मिळालं, घोडी घेतली. तर ते हरभरे खावे लागतात, ते हरभरेच खायला आजारी पडली घोडी. शेडजीचा चेहरा पडला. मित्र आला म्हणे, काय झालं, का नाराज आहे? अहो म्हणे, प्रवासाला घोडी घेतली ना, मग ते आजारी पडल्यामुळे चाराच खात नाही. आजारी कोण पडली होती आणि परिणाम कोणावर झाला? सावकारावर. म्हणजे ती काही खात नाही तर म्हणून मी पण काही खात नाही. याला म्हणतात ममता भ्रांती आणि स्वतःच्या अहंता भ्रांती. कालांतराने काय झालं, आरोग्य त्याला प्राप्त झालं. त्याने चारा खायला सुरुवात केला तर याने पण नाश्ता केला. त्याला बरं वाटलं, यालाही बरं वाटलं. आता सगळे दिवस काही सारखे नसतात. सुरुवातीला घोडी आजारी होती तर सावकाराने जेवण बंद केलं होतं. कालांतराने सावकार आजारी पडला. मग आता घोडीने कमीत कमी नाश्त्याला सुट्टी दिली पाहिजे की नाही. सावकार बिचारा आजारी पडला, त्याने आपल्यासाठी उपोषण केलं होतं, आपण हे परतफेड करावे की नाही. सावकार जरी आजारी पडला तरी त्या घोडीने काही खरारा किंवा चारा सोडला असं नाही. बाबा सांगतात, नव्हे, सावकार जास्तच आजारी पडला, मेलाच. त्या दिवशी घोडीने दाबून चारा खाल्ला. का बरं? कारण जीवाला मी आणि माझे असा भ्रम आहे. पशुपक्षाला फक्त मी आहे, त्याला हा माझा सावकार आणि हा माझा मालक असा भ्रम नाही. जीव मात्र स्वतःला फार विकसित समजतो, पण जीवाला अहंता आणि ममतेची भ्रांती आहे. एवढी भ्रांती आहे की मामासाहेब एका कीर्तनाला गेले. कीर्तन झालं, त्याने आपल्या अंगावरचा कोट काढला सदरा आणि कुठेतरी अडकवून ठेवा म्हणून विचार केला. तर भिंतात श्रीमंताचे घरं असतात, तिथे काय आपल्या धर्मशाळेसारखं थोडीच असतं, ते कोणत्याकडून द्वाऱ्या वगैरे असं काही नसतं. पण त्यांनी एक खिळा घेतला आणि भिंतीमध्ये ठोकायला सुरुवात केली. किंवा सदरा अडकवायचा आहे. तो त्या घराचा मालक पळत वरती आला. म्हणजे अहो मामासाहेब, तुम्ही करता काय? म्हणजे काय नाही, सदरा अडकविण्यासाठी भिंतीमध्ये खिळा ठोकतो आहे. त्याने, अहो तुम्ही भिंतीत ठोकता खिळा, पण तो माझ्या छातीत लागतोय. ममता. भिंत वेगळी आहे, पण त्याला वाटतं नाही, हा खिळा भिंतीत नाही, माझ्या छातीत जातो आहे. अहन ममता भ्रांती. अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे. आपल्या सुखदुःखाला कारण फक्त अहंता ममता आहे. आपण बारकाने तेवढा विचार करत नाही. थोडासा विचार त्याचा आपण उद्या करू. मनोने माझीची मी नवती, माझीची मज न ओळखते, अहम ममता भ्रांती विषयांद झाले. मायेच्या योगामुळे जीवदशा, त्यानंतर अहंता आणि ममता, त्यानंतर विषयाचा आंधळेपणा. म्हणून माझीची मज न ओळखते, माझीची मज नवती. त्याचं कारण आहे माया. ती माया कशी, याचा विचार पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.